या 12 किलोमीटर अंतरावरती क्षेत्र घ्यायचं असेल तर तुम्हाला 30 लाख, 35 लाख, 40 लाख असा पर एकरचा रेट द्यावा लागेल बागायतला. जिरायतचा रेट वेगळा असेल, जिरायतचा रेट कमी असेल. तर मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे सुंदर असं क्षेत्र. जमीन आहे 4 एकर आणि ह्या 4 एकराला एवढं पाणी आहे. 3 प्रकारचे सोर्स आहेत पाण्याचे. एक स्वतःची प्रशस्त 5 पारसाची विहीर आहे. दुसरा सोर्स म्हणजे 2 पाण्याचे बोर आहेत, त्याला पण तुडुंब पाणी आहे. तिसरा सोर्स म्हणजे लाखो लिटरचं या ठिकाणी मोठं स्टोरेज आहे. शेततळ आहे आणि हे स्वतःचं शेततळ आहे. याच्यामध्ये कोणाचा संबंध नाही, कोणाचा भाग नाहीये. म्हणजे इतक्या 3 सोर्सच्या माध्यमातून क्षेत्र हे बागायत आहे. रेट आहे याचा मित्रांनो ओन अनवली फक्त 28 लाख रुपये एकर. 28 लाखामध्ये तुम्हाला मिळतोय पर एकर. जर घ्यायचा असेल तुम्हाला हे पर एकर तर तुम्हाला व्हिडिओमध्ये आहे आपला नंबर 7517 या नंबरला कॉल करा आणि आपल्या क्षेत्राचे मालक व्हा. नमस्कार मित्रांनो, मी आहे जालिंदर भोसले. आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आणि जे लोक नवीन असतील अशा लोकांनी आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. मी सध्या आहे भिगवणपासून अगदी 12 ते 13 मिनिटाच्या अंतरावरती. म्हणजे इथून भिगवण जवळ हाकेच्या अंतरावरती भिगवण आहे. आणि जर माझं पश्चिमेला असेल तर माझ्या डाव्या साईडला भिगवण आहे, उजव्या साईडला माझ्या दौंड आहे आणि पश्चिमेला सोलापूर हायवे आहे. दुसरा विषय म्हणजे माझ्या बॅक साईडला आहे कर्जत राशीन करमाळा. तुम्हाला इकडे जाता येईल. म्हणजे तुम्ही क्षेत्र जे घेताय ही तुमची इन्व्हेस्टमेंट डेड नाही, तुमची इन्व्हेस्टमेंट एकदम अति सुंदर आहे. तुम्ही क्षेत्र जर घेत असताल, खरोखर तुम्हाला जर बागा क्षेत्र पाहिजे असेल तर तुम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा तुम्ही एक काम करा. दौंड तालुक्यामध्ये धरणाच्या शेजारी जिथं पाण्याचा सोर्स आहे अशा ठिकाणी शेती घ्या. कारण ही शेती आहे टोटली 4 एकराची आणि ह्या 4 एकराला 3 प्रकारचे सोर्स आहेत. एक म्हणजे आपल्या क्षेत्राला ह्या बॅक साईडला आपल्याला मोठी प्रशस्त विहीर आहे. ही विहीर माझ्या मते किमान 4 ते 5 पारसाच्या प्लस विहीर आहे. दुसरं म्हणजे या विहिरीला 2 बोर आहेत, पाण्याचे 2 बोर आहेत. ते तुडुंब पाण्याने वाहतात अशा प्रकारचे 2 बोर आहेत पाण्याचे. तिसरा विषय म्हणजे इकडं तुम्ही बघताय हे मोठं लाखो लिटरचं स्टोरेज असणारं हे मोठं शेततळ आहे. हे स्वतःचं स्पेशली शेततळ आपलं आहे. याच्यामध्ये कोणाचा दुसऱ्यांचा अधिकार नाही. तुम्हाला एकच सांगतो, 3 प्रकारचे सोर्स आहेत पाण्याचे आणि 3 प्रकारचे सोर्स. एवढं पाणी भयंकर आहे, तुडुंब पाणी आहे. एवढं पाणी मित्रांनो माझ्या मते 15 ते 20 एकराला पाणी असतं. पण हे आपलं क्षेत्रच आहे 4 एकर. 4 एकराला हे पाणी पुष्कळ झालं. उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला उन्हाळ्याची कमतरता जाणवत नाही. आपण उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्याची फिलिंग करतो अशा प्रकारचं क्षेत्र आहे. आणि क्षेत्र दौंड तालुक्यामध्ये आहे. एकच वादा, आपला वादा. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय भारत. 5 बरस असणारी ही मोठी विहीर आहे. या विहिरीतून प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी पाण्याचं कनेक्शन काढलेलं आहे. शेती नांगरली तर तुम्हाला अशा प्रकारची काळी माती दिसेल. समोरचा रस्ता आपल्या हक्काचा आहे. आपला रस्ता सामायिक आहे. प्रत्येक तुकड्यामध्ये असं कनेक्शन त्यांनी काढलेलं आहे. एवढं मोठं शेततळ, लाखो लिटरचं या ठिकाणी स्टोरेज आहे. आणि तुमच्या 4 एकराला हे पाणी एकदम पुष्कळ झालं. सँड फिल्टर आपण या शेतीला बसवलेलं आहे. म्हणजे एकदम चकाचक निवळ क्षार विरहित येतं. दुसरं बोर आहे आणि पाणी बघायला गेलं तर पाणी तुडुंब आहे. आणि हा रस्ता सामायिक आहे. आणि दुसरा रस्ता म्हणजे मेन रस्ता आपला हा आहे. डांबरी आपली 200 फुटावरती आहे. याच्यामुळे तुम्हाला शेतीसाठी येण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण नाही. 2 सेकंदामध्ये आपण ह्या डांबरीवरती येऊ शकतो. आणि समोर तुम्ही जो पाहताय तो आहे आपला प्रशस्त मोठा असा डांबरी. तुमच्या डांबरी आहे नजरेसमोर. डांबरी आहे 1 नंबरी.